आपण वसईकर पर्यावरणाच्या बाबतीत जागृत आहोत त्याचं कारण असं आहे की आपल्या बाजूला हे जे हिरवळ दिसतं त्या हिरवळीचं प्रेमच आपल्याला आपली हिरवळ टिकली पाहिजे म्हणून आपल्याला प्रोत्साहित करत असतं. पण ही हिरवळ हा निसर्ग टिकेल का याचा आता आपल्याला पुन्हा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे अगदी 1980च्या सालामध्ये हरित वसई चळवळ आपल्यामध्ये आली, ती 2000 सालापर्यंत चालली. त्यानंतरच्या 26 वर्षामध्ये पर्यावरणाच्या संदर्भामध्ये वसई असं मोठं आंदोलन किंवा पर्यावरण वाचलं पाहिजे त्यासाठी मोठा लोकसंघर्ष झाल्याचं आपण बघत नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की आता आपल्याही लोकांना हळूहळू पर्यावरण वाचलं पाहिजे. यापेक्षा आपले बंगले कसे मोठे होतील, रस्त्याच्या कडेला असलेले आपले बावखाल बुजवून म्हणजे आपलं गिरीश ते आपलं देवतलाव याच्या भागामध्ये जर पाहिलं तर तिकडे जवळजवळ 10-15 बावखाले असतील. आमचे गिरीशचे दादा आलेले आहेत, त्यांचं पण एक बावखाल बुजवून झालं. 30-35 लाख रुपये जर भाव झाला तर त्या पैशापेक्षा म्हणजे काय निसर्गापेक्षा पैसे हे मोठे वाढतात. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्याला विचार केला पाहिजे की पैसे आपल्याला जगू शकतात की निसर्ग आपल्याला जगू शकतो.